काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या भगवान गडावर संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। यावेळी त्यांनी भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांची सुद्धा भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मसाजोग ते बीड सद्भावना रॅली काढली जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर सपकाळ यांच्या भगवान भेटीला विशेष महत्त्व आहे। भगवान गड म्हणजे एका जातीचा गड आहे असं म्हणणं क्लेशदायक आहे। संत हा एका जातीचा कसा राहू शकतो असं यावेळी सपकाळ यांनी म्हटलंय। भगवान गडाचे बाळासाहेब भारदे जे होते ते काँग्रेस पक्षाचे फार मोठे नेते होते। ते भगवान गडाशी संबंधित होते। इथले अध्यक्ष होते यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचं राष्ट्रीय आमचं नेतृत्व। यशवंतराव चव्हाण साहेबांनी या भगवान गडाला उभारणीमध्ये त्यांचे अत्यंत मूलभूत आणि महत्वपूर्ण योगदान लाभलेलं आहे। भगवान बाबा हे देखील कुठेतरी हा जो संविधानाचा विचार आहे, जो काँग्रेसचा विचार आहे, याची पाठराखण भगवान बाबांनी केलेली आहे। मात्र आज भगवानगड म्हटल्यानंतर जर एका जातीचाच तो गड म्हटला जात असेल तर हे क्लेशदायक आहे। संत हा एका जातीचा कसा राहू शकतो, महामानव हा एका जातीचा कसा राहू शकतो, तर सगळ्या समाजाचा आहे। हा विचार आता पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे।